नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुम्हाला इयत्ता 10वी विषय इतिहास प्रकरण क्रमांक 1 इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या पाठाविषयी मी तुम्हाला आज थोडक्यात सांगणार आहे. इतिहास लेखन म्हणजे काय की अगदी इतिहास लेखन म्हणजे गतकाळात घडून गेलेल्या ज्या घटना असतात अशा घटनांची माहिती गोळा करणे व त्याचं विश्लेषण करणे म्हणजे इतिहास लेखन. अगदी अशा या माहितीची स्थळ आणि काळ यांच्या संदर्भात आपण माहिती करून घेतो. उपलब्ध माहितीचे संदर्भ तपासून चिकित्सक संशोधन करणे, वेळोवेळी मिळालेल्या पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकालीन घटनांची मांडणी करणारी जी लेखन पद्धती असते अशा या लेखन पद्धतीला आपण इतिहास लेखन असे म्हणतो. इतिहास लेखनामध्ये प्रायोगिक पद्धती, प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणं शक्य नसतं, कारण इतिहासातील घटना घडून गेलेल्या असतात तेव्हा त्याच्या निरीक्षणासाठी आपण तेथे नसतो व त्या घटनांची आपण पुनरावृत्ती करू शकत नाही. आणि म्हणून इतिहास लेखन हे अतिशय महत्त्वाचं असतं. आपल्याकडे इतिहास लेखनाची ही जी परंपरा आहे, ही परंपरा चालत आलेली आहे की अगदी आपण पाहतो की इतिहासकाराला वाचकापर्यंत जे पोहोचायचं आहे त्याप्रमाणे तो भूतकालीन घटनांची निवड करीत असतो. इतिहासकाराने निवडलेल्या घटना व त्याचा वैचारिक दृष्टिकोन यावर त्याची लेखनशैली निश्चित होत असते. प्राचीन काळामध्ये इतिहास लेखनाची परंपरा ही जगभर नव्हती. भूतकालीन स्मृतींचे जतन, वडीलधाऱ्यांकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या गोष्टी, कहाण्या, गीते व पोवाडे, गुहाचित्रे यांच्याद्वारे स्मृतीचे जतन केले जात असे. आधुनिक इतिहास लेखनात याच गोष्टी इतिहासाची साधने झाली आहेत. की अगदी इतिहास लेखन हा पाठ अभ्यासत असताना आपल्याला काही महत्त्वाचे पाठातील असणारे जे मुद्दे आहेत ते मुद्दे अतिशय महत्त्वाचे असल्यामुळे ते आपण या ठिकाणी पाहत आहोत. की अगदी अशा या पाठामध्ये इतिहास लेखनाची परंपरा आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची. त्यानंतर आधुनिक इतिहास लेखन म्हणजे काय तेही पाहायचं आहे. त्यानंतर युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास, त्यानंतर युरोपामधील महत्त्वाचे अशा प्रकारचे विचारवंत हेही आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे. इतिहास लेखनाची उद्दिष्ट आपण पाहत असताना अगदी अशा या उद्दिष्टामध्ये आपण पाहतो की भूतकालीन घटनाची क्रमशः अशा प्रकारची जी काही संगती आहे ती संगती त्या ठिकाणी लावून त्याचं आकलन करणं हे महत्त्वाचं उद्दिष्ट आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. की अगदी ऐतिहासिक घटनांची माहिती तपासणं, त्यानंतर भ्रांत कल्पना काढून त्यातील जे तथ्य आहे हे तथ्य त्या ठिकाणी शोधणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या इतिहास लेखनाच्या उद्दिष्टामध्ये अतिशय महत्त्वाच्या अशा प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला अभ्यासायच्या आहेत. पहा की अगदी यामध्ये जर आपण पाहिलं तर अगदी भूतकालीन ज्या घटना असतात त्या घटनांची क्रमशः आपल्याला त्या ठिकाणी संगती लावायची असते आणि त्याचं जे आकलन आहे ते आकलन आपल्याला करून घेणं अतिशय गरजेचं असतं. पहा की अगदी त्यानंतर ऐतिहासिक ज्या घटना असतात त्या घटनांची माहिती आपल्याला तपासत असताना अनेक गोष्टींचा उपयोग त्या ठिकाणी आपल्याला होत असतो. अनेक विविध अशा प्रकारच्या शाखा संस्था यांच्या सहाय्याने आपण ही जी काही माहिती आहे ती माहिती आपण त्या ठिकाणी तपासत असतो. त्यानंतर जर आपण पाहिलं तर अगदी भ्रांत अशा प्रकारच्या ज्या काही कल्पना असतात तर या कल्पना काढून त्यातील तथ्य शोधणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. त्यानंतर आपल्याला इतिहास संशोधन पद्धती
की अगदी अशा या इतिहास लेखनामध्ये इतिहास संशोधन पद्धती अतिशय महत्त्वाच्या अशा प्रकारच्या असतात की अगदी यामध्ये जर आपण पाहिलं तर ऐतिहासिक साधनांचे संकलन आणि तौलनिक अशा प्रकारचं विश्लेषण करणं असेल, उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणं असेल, ऐतिहासिक माहितीचे संकलन, ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियांचं स्वरूप अधोरेखित करणे, त्यांचं तौलनिक अशा प्रकारचं विश्लेषण करणे, त्याचप्रमाणे विशिष्ट ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध माहितीचे स्थलकालात्मक संदर्भ, त्याचप्रमाणे संकलनात्मक माहितीचं आकलन करून घेणं हेही अतिशय महत्त्वाचं असतं. त्यानंतर ऐतिहासिक साधनांचे चिकित्सक अशा प्रकारचं संशोधन करणं हेही इतिहास संशोधन पद्धतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर संभाव्य सिद्धांतांची मांडणी करणे, ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत अशा प्रकारच्या योग्य प्रश्नांची मांडणी करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. आणि त्यामुळं अशा या इतिहास संशोधन पद्धतीमध्ये अगदी अशा या विविध अशा प्रकारच्या संशोधन पद्धती आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासायला मिळतात. पहा की अगदी अशा या इतिहास लेखनामध्ये इतिहास संशोधनास सहाय्यभूत होणाऱ्या काही शाखा त्याचप्रमाणे संस्था असतात की ज्यांच्याद्वारे इतिहासाचं विविध अशा प्रकारचं जे संशोधन आहे ते संशोधन त्या ठिकाणी केलं जातं. की अशा या इतिहास संशोधनाला सहाय्यभूत होणाऱ्या ज्या काही शाखा आहेत त्या शाखा आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. पुरातत्व खातं की अगदी पुरातत्व खात्यामध्ये जर आपण पाहिलं तर उत्खननामध्ये अनेक विविध अशा प्रकारच्या पुरातनकालीन वस्तू अवशेष हे त्या ठिकाणी सापडले जातात आणि मग अगदी त्यावरून सुद्धा त्या ठिकाणी त्या कोणत्या कालावधीतील असतील याचा जो शोध आहे तो शोध त्या ठिकाणी घेण्यास मदत होत असते. त्यानंतर जर आपण पाहिलं तर अभिलेखागार आहे की अगदी आपण अभिलेखागारामध्ये विविध अशा प्रकारच्या साठवून ठेवलेल्या विविध अशा प्रकारच्या ज्या वस्तू असतील, पुस्तकं असतील की यांच्यामार्फतसुद्धा जर आपण पाहिलं तर अगदी आपल्याला त्या ठिकाणी इतिहास संशोधनाला सहाय्यभूत होणाऱ्या गोष्टी अभिलेखागारामध्ये जतन करून ठेवल्या जातात. त्यानंतर हस्तलिखितांचा अभ्यास शाखा की अगदी पुरातन कालापासून विविध अशा प्रकारचे जे हस्तलिखित आहेत की यांचा संग्रह त्या ठिकाणी असतो आणि मग या हस्तलिखितांच्याद्वारे सुद्धा आपल्याला त्या काळातील जो इतिहास आहे तो इतिहास आपल्याला समजण्यास मदत होते. त्यानंतर जर आपण पाहिलं तर अक्षरवाटिकाशास्त्र की अगदी अक्षरवाटिकाशास्त्रामध्ये जर आपण पाहिलं तर सर्वप्रथम ऐतिहासिक अशा प्रकारच्या दस्तऐवज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा वापर, लिपीचा वापर केला गेला असेल त्यांचं वाचन करण्यासाठी आणि त्याचा अर्थ समजण्यासाठी ती भाषा आणि लिपी जाणणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने अक्षरवाटिका म्हणजे अक्षराचं वळण, लेखकाची भाषाशैली, वापरलेल्या कागदाच्या निर्मितीचा काळ आणि कागदाचा प्रकार, अधिकारदर्शक मुद्रा यासारख्या विविध अशा प्रकारच्या गोष्टींचे जाणकार संबंधित दस्तऐवज हा खरा आहे की खोटा हे ठरवण्यास मदत करू शकतात. त्यानंतर जर आपण पाहिलं तर भाषारचनाशास्त्र आहे. विविध अशा प्रकारच्या भाषा, अशा या भाषांवरून सुद्धा आपल्याला जो काही इतिहास आहे तो इतिहास आपल्याला समजू शकतो. त्यानंतर नाणकशास्त्र, विविध अशा प्रकारच्या प्राचीन अशा प्रकारच्या किंवा भूतकालीन अशा प्रकारच्या नाण्यावरून सुद्धा आपल्याला त्या काळचा जो इतिहास आहे तो इतिहास आपल्याला समजण्यास मदत होत असते. त्यानंतर जर आपण पाहिलं तर वंशावळीचा अभ्यास शाखा की अगदी अशा या वंशावळीच्या अभ्यास शाखामधून सुद्धा आपण विविध अशा प्रकारचे जे पुरातनकालीन गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण त्या ठिकाणी पाहू शकतो किंवा या वंशावळीतूनसुद्धा आपल्याला त्या काळचा जो इतिहास आहे तो इतिहास आपल्याला समजू शकतो. त्यानंतर आपल्याला आधुनिक इतिहास लेखन पद्धतीचे काही वैशिष्ट्ये या ठिकाणी सांगितलेले आहेत की अगदी अशा या वैशिष्ट्यामध्ये जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या अशा प्रकारची वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. आणि मग अशा या वैशिष्ट्यामध्ये जर प्रथमतः आपण पाहिलं तर ही जी पद्धती आहे की ही पद्धती शास्त्रशुद्ध अशा प्रकारची असते
आणि तिची सुरुवात योग्य अशा प्रश्नांची मांडणी करण्यापासून खऱ्या अर्थाने होत असते. त्यानंतर जर आपण पाहिलं तर हे प्रश्न मानव केंद्रित असल्याचे आपल्याला दिसतील. म्हणजेच ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. की अगदी इतिहासामध्ये अशा प्रकारच्या ज्या कृती आहे की या कृतींचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथा कहाण्यांशी सुद्धा जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो आणि त्यामुळं इतिहासाची मांडणी ही तर्कसुसंगत असते. की अगदी त्यानंतर मानवजातीने भूतकाळामध्ये केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासामध्ये प्रामुख्याने घेतला जातो. म्हणजे खऱ्या अर्थाने अशा प्रकारची ही जी वैशिष्ट्य आहे की या वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची जी बीजं असतात ती बीजं प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनामध्ये आपल्याला आढळून येतात. की हिस्ट्री हा जो शब्द आहे हा शब्द ग्रीक भाषेमध्ये आहे. की जर आपण इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये होऊन गेलेल्या हेरोडोटस हा जो ग्रीक इतिहासकार आहे की या इतिहासकाराने हिस्टरी हा शब्द प्रथम त्याच्या द हिस्टरीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला गेलेला आहे. यानंतर आपल्याला युरोपामधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जो विकास आहे तो विकास करणारे काही महत्त्वाचे अशा प्रकारचे विचारवंत युरोपमध्ये होऊन गेले की अशा या विचारवंतांचाही विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. की अगदी युरोपमधील जो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे तो वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करण्याचं कार्य हे या लोकांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. की अगदी यामध्ये जर आपण पाहिलं तर इतिहास लेखनाचं शास्त्र विकसित होण्यामध्ये अनेक हे जे युरोपियन विचारवंत आहे की या विचारवंतांचा हातभार हा खूप मोठा आहे. आणि मग त्यातील 2 विचारवंतांचा विचार आपण या ठिकाणी आज करणार आहोत. यामध्ये पहिले विचारवंत आहेत रेने देकार्त. की अगदी जर आपण पाहिलं तर रेने देकार्त हे यांचा कालावधी जर आपण पाहिला तर 1996 ते 1596 ते 1650. की अगदी रेने देकार्त यांचा जन्म 31 मार्च 1596 रोजी झाला आणि त्यांचा मृत्यू 11 फेब्रुवारी 1650मध्ये झाला. की अगदी रेने देकार्त यांना आधुनिक तत्त्वज्ञानाचा जनक म्हणून खऱ्या अर्थाने ओळखलं जातं. की अगदी त्यांनी तत्त्वज्ञानाप्रमाणेच गणितातही खूप मोलाची अशा प्रकारची भर त्यांनी घातलेली आहे. ज्ञानाची तर्कशुद्ध त्याचप्रमाणे भक्कम पायावर त्यांनी उभारणी केलेली आहे. त्यांनी स्वीकारलेल्या पद्धती की अशा या पद्धतीचे 4 नियम त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेले होते. की पहिला नियम आहे ज्याची ओळख पटलेली नाही ते सत्य म्हणून स्वीकारायचे नाही. दुसरा नियम त्यांनी सांगितला समस्येचे विश्लेषण आवश्यक तेवढ्याच भागात करायचे. तिसरा नियम त्यांनी सांगितला आधी छोट्या समस्येचा मग कठीण समस्येचा अशा क्रमाने विचार आपण मांडला पाहिजे. त्यानंतर पुढचा नियम त्यांनी सांगितला की समस्येचा सर्वांगीण विचारविमर्श हा आपण त्या ठिकाणी केला पाहिजे आणि मग पुढे चालून अशाच प्रकारची ही जी पद्धती आहे ही पद्धती गणित भूमिती या विषयामध्ये कालांतराने वापरली गेली. की अगदी एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना प्रकाशकिरणांच्या दिशेमध्ये होणारा जो बदल आहे या नियमाचे गणितीय विश्लेषण हे त्यांचं मौलिक अशा प्रकारचं संशोधन आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर अगदी त्यांनी डिस्कोर्स ऑन द मेथड हा जो ग्रंथ आहे की हा ग्रंथही त्यांनी त्या ठिकाणी लिहिलेला आहे की ज्या ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलं होतं की एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापिही करू नये. त्यानंतर आपल्याला दुसरे विचारवंत व्हॉल्टेअर की अशा या व्हॉल्टेअर यांचा जन्म
21 नोव्हेंबर 1694मध्ये झाला. त्याचप्रमाणे त्यांचा मृत्यू 30 मे 1778मध्ये झाला. व्हॉल्टेअर हे देखील फ्रेंच अशा प्रकारचे थोर साहित्यिक होते, विचारवंत होते. त्याचप्रमाणे ते तत्त्वज्ञ होते की फ्रान्सच्या राजघराण्याशी संबंधित व्यक्तीवर उपरोधपूर्ण कविता लिहिल्याने त्यांना वर्षभर बॅस्टिल तुरुंगामध्ये ठेवले होते. तेथेच त्यांनी आदिप नावाचे नाटक लिहिले. ते पुढे रंगभूमीवर बऱ्याच प्रमाणामध्ये गाजले. पुढे त्याला फ्रान्समधून हाकलून देण्यात आले. ते इंग्लंडला गेले. शेक्सपियरच्या नाटकांचा त्यांनी अभ्यास केला. धार्मिक युद्धांचा अंत घडवून आणणारा इंग्लंडचा राजा चौथा हेन्री याच्यावर त्यांनी नाटक लिहिलं. आधुनिक तत्त्वज्ञानाची पायाभरणी करण्यामध्ये व्हॉल्टेअर यांचा खूप मोलाचा अशा प्रकारचा वाटा आहे. राजे, युद्धे यामध्ये इतिहासाला सीमित करण्यापेक्षा समाज, मानवी मन, संस्कृती यांच्या अभ्यासाला त्याने महत्त्व दिले. त्याने अनेक लेखांतून व ग्रंथातून धर्मगुरू, असत्य, जुलूमशाही यांच्यावर उपरोध प्रचूर टीका केली होती. धार्मिक सहिष्णुता असेल, भौतिक प्रगती, मानवी हक्क यांच्या प्रस्थापनेसाठी ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये झगडले. त्यांनी 50 नाटकं लिहिली. इतिहासावर व तत्त्वज्ञानावर अशा प्रकारचे ग्रंथ लिहिले, लेख व कथा लिहिल्या. फ्रेंच राज्यक्रांती घडवून आणण्यासाठी त्यांचे विचार खऱ्या अर्थाने प्रेरक ठरले. की अगदी जर आपण पाहिलं तर या फ्रेंच तत्त्वज्ञान इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ, सत्य आणि घटनांचा कलात्मक एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे अशा प्रकारचा विचार त्यांनी मांडला. आणि त्यामुळं इतिहासाची मांडणी करत असताना मानवी जीवनामध्ये सर्वांगीण विचार व्हायला हवा हा विचार पुढे आला. आणि त्यामुळे व्हॉल्टेअरला इतिहास लेखनाचा जनक असं म्हटलं जातं. म्हणजेच एकंदरीत आपण या पाठामध्ये विविध अशा प्रकारच्या गोष्टींचा विचार या ठिकाणी आपण केला की आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती जर आपण पाहिली तर ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारत गेली. स्थापत्य असेल, साहित्य असेल, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन यासारख्या विविध विषयांचं स्वतंत्र अशा प्रकारचे इतिहास हे लिहिले जाऊ लागले. धन्यवाद.